नमस्कार प्रेक्षक हो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 15 नोव्हेंबरच्या भागामध्ये इकडे ऑफिसमध्ये आता जेव्हा रम्याच्या हातामधून ते लेटर खेचून घेतो आणि तिला म्हणतो इकडं आण ते लेटर. तर तेव्हा रम्या म्हणते म्हणजे जेव्हा ज्यावेळेस ते लेटर वाचत असतो इतक्यातच रम्या म्हणते जेव्हा आता ही केबिन तुझी राहिलेली नाहीये. तर जेव्हा आता रागारागाने रम्याकडे बघू लागतो तर तेव्हा रम्या इशाऱ्याने त्याच्याकडे बोट करते, म्हणते ते लेटर मध्ये वाच अगोदर आणि त्याला सांगू लागते अरे तुला कौतुक म्हणून नाही तर शिक्षा म्हणून ऑफिसमध्ये बोलावलेलं आहे, त्यामुळे ना तू आता इतरांसारखा बाहेर क्युबिकल मध्ये बसायचा आहेस, असं ते थोडं हसतच सांगत असते आणि ते ऐकत असताना जीवाला तर धक्का बसतो. तर रम्या पुढे म्हणते या कंपनीमध्ये ना केबिन कष्टाने आणि सचोटीने मिळवावं लागतं, जे ना पार्थने मिळवलेलं आहे. तू ना त्या लायक होशील तेव्हा बघू आणि आता तुझं सामान उचल आणि बाहेर बस विक्रम देशमुख, असं ती त्या लेटर मधलं सगळं काही त्याला सांगू लागते आणि म्हणते अरे रे म्हणजे आता कंपनीच्या मालकाचा मुलगा इतरांसारखा बाहेर क्युबिकल मध्ये बसणार. अरे नाही नाही, मामाना खूप चुकीचं वागवतोय तुला जीवा, आणि मामाने तुला ही दिलेली वागणूक आहे ना ती मला अजिबात आवडत नाहीये, असं ते नाटकी बोलत असते. तर जीवा आता एकदा तिच्याकडे बघतो आणि परत त्या लेटरकडे बघतो, असं रम्या आता बोलते आणि थोडीशी गालातल्या गालात हसत तिथून आता ती निघून जाते. तर जीवाचं मात्र काळीज अगदी पिळवटून टाकल्यासारखं होत असतं आणि त्याच्या डोळ्यामधून पाणी सुद्धा येतं. तर आता जीवा नंदिनीचा फोटो आणि फॅमिली फोटो वगैरे ते सगळं परत गोळा करतो आणि आपला लॅपटॉप सुद्धा तो परत बॅगेमध्ये भरतो आणि आपलं सगळं काही सामान, नंदिनीने दिलेला टिफिन, हे सगळं काही घेतो आणि चाललेला असतो. तर तेव्हा ते लेटर परत त्याला दिसतं आणि ते लेटर सुद्धा तो आता आपल्या हातामध्ये घेतो आणि त्याच्या डोळ्यामधून खूप पाणी येत असतं आणि त्यानंतर आता जीवा त्याची नेमप्लेट असते ती नेमप्लेट सुद्धा तो खाली उलटी पाडतो आणि त्यानंतर अखेरीस तो आता ते केबिन सोडतो. तर जीवा आता इकडे बाहेर गेलेला असतो आणि इकडे आता त्यांनी परत घरामधला सीन दाखवलेला आहे. इकडे पार्थ ऑफिस मधल्या नार्वेकर सोबत बोलत असतो आणि तो फोनवरती म्हणतो मी बरा आहे पण घरच्यांनी ऐकलं तर ना, पण ते राहू देत, तुम्ही तो मेल आहे ना तो क्लायंटला करून टाका, रम्या मॅडमला विचारा आणि तो पाठवून द्या, आणि असं तो सर्व काही त्यांना इन्स्ट्रक्शन्स देतो आणि एकदम परत थोड्या हळू आवाजात विचारतो बरं ते ठीक आहे, जीवा पोहोचला का ऑफिसला. तर तेव्हा तिकडून नार्वेकर सांगतात हो तो वेळेवरती पोहोचलेला आहे. तर असं या दोघांचं बोलणं चालू असतं. इतक्यातच इकडून अनिशा पार्थला फोन करत असते आणि त्याच्या फोनवरती तिचा फोन आल्यानंतर तो बघतो तर त्याच्या फोनवरती तर त्याने खारुताई असं तिचं नाव सेव्ह केलेलं असतं आणि त्यावेळेस तो नार्वेकरना सांगतो नार्वेकर मला एक फोन येतोय, मी तुम्हाला नंतर फोन करतो, असं म्हणून तो त्यांचा फोन कट करतो आणि तो म्हणतो या मांजरीने मला हर्ट केलेला आहे तर मग मी त्याच्या मैत्रिणीचा तर फोन कशासाठी उचलू, असं म्हणून तो तिचा फोन सुद्धा कट करतो. इतक्यातच आता त्याच्याजवळ पिहू येते आणि त्याला विचारते अरे पार्थ दादा हे कसं दिसतंय सांग ना मला जरा. तर पार्थ तिला विचारतो हे काय आहे. तर पिहू सांगू लागते अरे मी ते टेलिग्राफी शिकते ना, मग माझी उद्या स्पर्धा आहे म्हणून मी प्रॅक्टिस करत होते आणि तुला दाखवायला आलेली आहे, सांग ना कसं दिसतंय. तर पार्थ आता ते वाचू लागतो जे पिहून लिहिलेलं असतं. त्याच्यावरती लिहिलेलं असतं कारे दुरावा कारे अबोला, आणि ते वाचल्यानंतर पिहू तर हसत असते आणि पार्थला आता शंका येते आणि तो पिहूचा कानच पकडून पिरगाळतो आणि म्हणतो शहाणे. तर पिहू नाटकच करू लागते अरे दुखते 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 दुखते. तर पार्थ तिला म्हणतो अगं ए ऍक्टिंग, मी फक्त हात लावला आणि तू काय नाटक करतेस, दुखते दुखते एवढी काय ऍक्टिंग करतेस. आणि तिला विचारतो कारे दुरावा कारे अबोला हे मलाच का दाखवायला आणलंस तू. तर पिहू त्याला म्हणते एक्सक्यूज मी, मला काय हाऊस नाहीये तुला दाखवायची, ते मगाशी मानिनी मामी काम करत होती ना तेव्हा तिने हे गाणं लावलेलं होतं आणि अचानकच ते माझ्या डोक्यामध्ये असं बसून गेलं म्हणून प्रॅक्टिस म्हणून मी त्याचीच टेलिग्राफी काढून दिली. तर तेव्हा पार्थ तिची कॉपी करू लागतो आणि तिला म्हणतो तू खूप आगाव आहेस, तू लवकर मोठी होतीयस आणि खूप आगाव होत चाललेली आहेस. तर तेव्हा पिहू त्याला म्हणते तुम्ही मोठी माणसं पार पण काय कमी नाही आहात, आमच्यापेक्षा जास्त भांडता
आणि लगेचच कट्टी घेऊन बसता आणि त्याला म्हणते अरे दादा किती सॅड राहशील रे. तर पार्थ तिला म्हणतो, थोडंसं हसतो आणि म्हणतो नाही मी कुठे सॅड आहे. तर पिहू त्याला म्हणते अरे किती नाटक करतोयस रे, मला माहिती आहे की तू काव्या बहिणीशी कट्टी घेतलेली आहेस. अरे दादा आपण घेणार आहे तिच्याशी बट्टी, म्हणजे बघा तू जर तिच्याशी बट्टी नाही घेतलीस ना तर मग मी पण सॅड राहीन. आणि आता मग मी सॅड आहे म्हटल्यानंतर अख्खं घर सॅड राहणार. मग आता अख्खं घर सॅड आहे म्हटल्यानंतर मला अजूनच सॅड राहावं लागेल. अरे एवढं करण्यापेक्षा घे ना तिच्याशी बट्टी. तर आता पार्थ तिला म्हणतो पिहू मोठ्यांच्या भांडणात लहानांनी पडू नये. तर पिहू म्हणते 1 मिनिट, आमच्या लहानांच्या भांडणामध्ये तुम्ही मोठी लोक पडता ना तेव्हा आम्ही चालून घेतो ना. तर तेव्हा पार्थ पिहू असं तिला ओरडतो. तर तेव्हा पिहू त्याला ग बस असं म्हणते आणि म्हणते आता मग तुम्ही सुद्धा चालून घ्यायचं कळलं का, असं ती बोलत असते. तर तेव्हा परत अनिशाचा फोन पार्थला येतो आणि तो म्हणतो ते बघून परत कारुताईचा फोन आला आणि ही तर मांजरीचीच मैत्रीण आहे, जोपर्यंत फोन उचलणार नाही तोपर्यंत जीव खात राहणार, आलो मी असं म्हणून तो आता तिथून उठतो आणि बाजूला जातो. तर पिहू म्हणते काव्या वहिनीचा बोका जरा जास्तच चिडलाय तिच्यावर, पण काही नाही पार्थ दादा तुझं स्माइल परत कसं आणायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे, असं ती इकडे बोलत असते. तर आता इकडे पार्थ बाजूला येऊन अनिशाचा फोन उचलतो. तर तेव्हा इकडे अनिशा फोन उचलते आणि त्याला म्हणते अरे आज इतकं बोरिंग, हॅलो खारुताई बोला खारुताई, असं काहीच नाही म्हणाला तुम्ही, दिस इज नॉट डन जीजू, प्यार से स्वागत नहीं करोगे हमारा, असं ती बोलत असते. तर पार्थ इकडे वेगळ्या मूड मध्येच असतो अजून आणि म्हणतो मुद्द्यावरती या, का फोन केलेला आहे. तर अनिशा म्हणते बापरे तुम्ही तर फारच चिडलेले दिसताय, पण काय आहे ना सर तुमच्या रागाच्या प्रखर प्रकाशात आमचं गोड गोंड सूर्यफूल ना जळतय. तर पार्थ तिला म्हणतो अहो काय बडबड करताय तुम्ही. तर तेव्हा अनिशा म्हणते अहो तुमच्या बायकोबद्दल काव्याबद्दल बोलते मी, आणि तुम्हाला तर माहिती आहे ना काव्या नेहमीच रागावते, त्यामुळे तिच्या ओरडण्याने बोलण्याने बडबड करण्याने चिडण्याने तुम्ही कधीच घाबरत नाही. इवन मी घाबरत नाही तर तुमचं काय. पण काय आहे ना तुम्ही चिडलात ना तर तिची खूप डेंजर सिच्युएशन होते हो, कारण कसं आहे ना तुम्ही एरवी खूप शांत असता, चेहऱ्यावरती नेहमी मिस वर्ल्ड सारखी सतत स्माइल असते, त्यामुळे तुम्ही आता आमच्या काव्यावरती जे काही रागवलेला आहे त्यामुळे थोडी गडबड झालेली आहे हो जीजू. आणि काय हो जीजू तुम्ही माझ्या इतक्या भोळ्या भाबड्या मैत्रिणीवरती का बरं रुसलेला आहे, असं ती विचारत असते. तर तेव्हा पार्थ इकडून आता बोलतो, म्हणतो का माझ्या रुसण्याचं कारण तुमच्या भोळ्या भाबड्या मैत्रिणींनी तुम्हाला सांगितलेलं नाहीये का. मुळात जर माझ्या चिडण्याने ना तुमच्या मैत्रिणीला जर फरक पडला असता तर असं वागायलाच नको होतं ना त्यांनी. तर इकडून अनिशा म्हणते अहो मान्य आहे झाली तिच्याकडून चूक, पण तिने तुम्हाला इतक्यांदा सॉरी म्हटलेलं आहे ना जीजू. तर पार्थ आता म्हणतो सॉरी म्हटलं की झालं का, म्हणजे पहिला हर्ट करायचं मग सॉरी म्हणायचं आणि मग समोरच्याने लगेच माफ केलं पाहिजे असे एक्सपेक्टेशन सुद्धा ठेवायचे का. तर अनिशा म्हणते नाही अगदीच तसं नाही, पण तिने जे तुम्हाला सांगितलेलं नाहीये ना त्याचा तिला खूप गिल्ट आलेला आहे, तिचं सॉरी ना खूप मनापासून आणि जेन्युइन आहे जीजू, आणि त्यापासून ना तुम्ही रागवल्यापासून ना तिच्या बोलण्यातला वागण्यातला उत्साहच निघून गेलेला आहे. आय नो तुमची ही खरं तर तीच अवस्था असेल, पण काव्याबद्दल ना मी एक ऑब्झर्व केलेला आहे, ती ज्या व्यक्तीवरती जीव लावते ना त्या व्यक्तीला जर तिच्यामुळे हर्ट झालं तर ती स्वतःलाच हरवून बसते. ते काय आहे ना पार्थ जीजू मी तर खरंच ना तुमच्या नवरा बायकोच्या भांडणामध्ये पडलेच नसते, पण तुमच्या अशा रागवण्यामुळे तिचं अभ्यासामधलं लक्षच उडालेलं आहे. आणि असं तिने आता सांगितल्यानंतर पार्थला मात्र धक्का बसतो आणि तो विचारतो काय सिरियसली सांगताय तुम्ही. तर अनिशा म्हणते हो मी रोज बघते ना, ती कधी मान्य नाही करणार की तुम्ही रागवल्यामुळे तिचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाहीये, पण खरं सांगू का तुम्ही रागवल्यामुळे तिला खूप फरक पडतोय. तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काही नाही वाटत या गोष्टीचा आजकाल तिला खूप फरक पडतो खरंच, असं ती सांगत असताना इकडे पार्थ मात्र आतमधून खूप खुश होत असतो. आणि आता अनिशा पुढे म्हणते हा आणि एक महत्वाचं जीजू मी तुम्हाला ना फोन केला हे तिला सांगू नका, आणि प्लीज तुमच्या दोघांच्या मध्ये जे काही आहे ना ते लवकरात लवकर सॉर्ट आउट करा.
आणि पॅचअप करा, कारण अहो आमच्या प्रिलिम्स डोक्यावरती आलेले आहेत, त्यामुळे तुमच्या डोक्यातला आणि मनामधला राग थोडा बाजूला ठेवा प्लीज, असं म्हणून ती आता फोन ठेवून देते. तर तेव्हा आता पार्थला तर थोडं रिअलाइज झालेलं असतं की त्याच्या रागवण्यामुळे किती मोठा गोंधळ झालेला आहे. आणि इकडे आता ऑफिस मधला सीन परत त्यांनी दाखवलेला आहे. जीवा आता सर्वांच्या सोबत बाहेर येऊन बसलेला असतो आणि त्याची वैयक्तिक जी केबिन असते ती तर विक्रमने काढून घेतलेली असते. आणि आता त्याच्याजवळ एक कलिग येते आणि त्याला म्हणते, सर तुम्ही फाईल मागवलेली होती का? तर तेव्हा जीवा म्हणतो हो, आणि ती फाईल घेतो आणि तिला थँक्स असं बोलतो. आणि तेव्हा ती कलिग दुसरे एकीच्याकडे जाते आणि तिला म्हणते, आज चक्क जीवा सर आलेले आहेत, पण अगं मला एक गोष्ट कळत नाहीये की ते असे सगळ्यांच्या सोबत बाहेर का बसलेले आहेत. तर तेव्हा तो दुसरा तिथे येतो आणि तिला सांगू लागतो, कारण त्यांना आज इथे ना बॉस म्हणून बोलवलेलं नाहीये, शिक्षा भोगायला आलेले आहेत ते. आणि तू नीट बघितलेलं नाहीयेस का, आज केबिन वगैरे काहीच नाहीये, त्यांना असंच बसवलेलं आहे आपल्या सोबत. तर तेव्हा ती कलिग त्याला म्हणते, अरे आशिष त्यांची जरा रिस्पेक्ट ठेव ना. तर तेव्हा ती दुसरी कलिग म्हणते, कशासाठी रिस्पेक्ट ठेवायचं त्यांचं, असं कोणतं कर्तृत्व गाजवलेलं आहे त्यांनी. तर तेव्हा आशिष तिला सांगू लागतो, अगं काय सांगू तुला, त्यांनी काय केले ना तुला माहिती नाही, तू मध्ये मध्ये बोलू नकोस, असं यांचं बोलणं चालू असतं आणि जीवाच्या कानावरती तर ते सर्व काही पडत असतं. तर तेव्हा आशिष पुढे तिला म्हणतो, तुला ना अगदीच त्यांचा पुळका आहे, तू गप्प बस. तर तेव्हा ती कलिग म्हणते, गप्प बस, तूच गप्प बस, जीवा सर ना खूप चांगले आहेत बिचारे. तर तेव्हा ती दुसरी कलिग म्हणते, अगं बिचारे आहेत ते, पण जर बिचारा नवरा मिळाला ना तर त्यांचा गैरफायदा घेणारा बायका सुद्धा असतातच, तर अशी सुद्धा हो असं म्हणतो. तर तेव्हा ती पहिली कलिग म्हणते, काय आहे ना, पुरुषांचा मान टिकेल का नाही, तर ते ना बायका कशा आहेत त्यांच्या यावरच अवलंबून असतं आणि त्यांचा सगळा काही रोग असतो तो नंदिनीकडे असतो, कारण आता रम्याने यांना काय पट्टी पडवलेली आहे काय माहिती. तर तेव्हा ती कलिग म्हणते, तुम्ही दोघं काय म्हणताय ना हे मला काही कळत नाहीये. तर तेव्हा अशी सांगू लागतो, अगं त्यांच्या मिसेस नाहीयेत का नंदिनी मॅडम, तर त्यांचा ना कोणता तरी NGO सोडवण्यासाठी सरांनी घरामध्ये चोरी केली आणि दागिने सगळे काही विकले, आणि असं तिने ऐकल्यानंतर तिला तर धक्काच बसतो. तर अशीच पुढे सांगतो, त्याच्यामुळे ना विक्रम सरांनी त्यांना इथे शिक्षा दिलेली आहे त्याच्यासाठीच. आणि आता ते सर्व तो सांगत असताना रम्या सुद्धा तिथं आलेली असते. तर तेव्हा पहिली कलिग सांगू लागते, नाही म्हणजे ते पहिल्याप्रमाणे केबिन मध्ये त्यांच्या गेले होते, पण विक्रम सरांनी चिठ्ठी लिहून सांगितलं की केबिन आणि इज्जत कमवायची असते म्हणून. तर आता ती दुसरी कलिग विचारते, म्हणजे जीवा सरांनी पैसे कुठून उभे केले हे त्यांच्या बायकोंना माहिती होतं, पण तरीही तिने पैसे ते घेतले, असं कसं करू शकतात त्या, आणि मी जर त्यांच्या जागी असते ना तर मी त्या पैशांना हात सुद्धा लावला नसता. तर चक्क आता आशिष म्हणतो, नाही असतात बायका अशा नवऱ्यांच्या पैशावर नवऱ्यांच्या जीवावर मजा मारणाऱ्या, कोल्ड डिगर, असं त्याने म्हटल्यानंतर आता जीवा मात्र खूप भडकतो आणि तो रागारागातच आता उठतो. आणि आता रम्याला जे काही पाहिजे असतं ते आता इथं घडतं. जीवा रागारागात जाऊन आता त्या आशिषची कॉलरच पकडतो आणि त्याला खालच्या दिशेने दाबत म्हणतो, तू काय बोललास आता, काय बोललास तू नंदिनी बद्दल, अरे जे तोंडाला येईल ते बोलशील का तू, काय माहिती आहे तुला नंदिनी बद्दल. तर तेव्हा आशिष सांगतो, सर मला जे काही कळालं तेच मी बोललो. तर जीवा म्हणतो, काय कळालं तुला, आणि यापुढे ना नंदिनी बद्दल एक शब्द जरी बोललास ना तर ना इथेच लोळवेन तुला, असं तो त्याला बोलत असतो, ओरडत असतो. इतक्यात आता विक्रम तिकडून बाहेर येतो आणि काय काय चाललंय काय इथे असं ओरडतो. तर आता विक्रमला बघितल्यानंतर जीवा लगेचच त्याची कॉलर सोडून देतो आणि इकडे रम्या मात्र खूप खुश होते ते सर्व काही बघून, कारण तिचा प्लॅन तर एकदम सक्सेस होतो. आणि आता विक्रम जीवाजवळ येतो आणि त्या सगळ्यांना म्हणतो, हे ऑफिस आहे माझं आणि तुम्ही काम करायला येता इथे, आणि तुमच्या सगळ्यांच्याकडून सुद्धा मला हेच अपेक्षित आहे, डोक्यात शिरत नसेल ना तर आपापल्या घरी निघा. आणि असं त्याने जोराने ओरडल्यानंतर सर्वजण सॉरी म्हणतात आणि आपापल्या जागेवरती जातात. तर तेव्हा आता जीवा विक्रमला सांगू लागतो, बाबा हा, असं तो म्हणत असताना विक्रम त्याला थांबवतो आणि म्हणतो, एक मिनिट, आजच आलेला आहेस ना तू ऑफिसला, पहिलाच दिवस आहे ना तुझा, आणि पहिल्याच दिवशी तू असं हे बेताल वागणं सुरू केलेलं आहेस, शोभतय का तुला, आणि काम करायचंच नाहीये असंच ठरवलंयस का तू, का कुठल्याच गोष्टीसाठी आपण लायक नाही आहोत हेच सिद्ध करायचंय तुला. आणि त्यानंतर तो प्लीज असं ओरडतो आणि नॉनसेन्स असं जीवाला बोलून तिथून निघून जातो. तर जीवाला अजून मोठा धक्का बसतो. तर आता इकडे पार्थला जे काही रिअलाइज झालेलं असतं, तर तेव्हा तो आता रूम मध्ये येतो आणि तेव्हा काव्या वाचत बसलेली असते, पण तिने तर पुस्तक उलट पकडलेलं असतं. तर पार्थ आता तिला म्हणतो,
म्हणतो, पुस्तक उलटं वाचून तुम्ही IAS होणार आहात का? तेव्हा काव्या लगेचच आपलं पुस्तक सरळ करते. तर पार्थ आता तिच्या शेजारी येऊन बसतो आणि तेव्हा पार्थ आता तिच्याजवळ येऊन बसून तिचं पुस्तक परत सरळ करतो आणि काव्याने तर पुस्तक ते सरळच पकडलेलं असतं आणि तिचं लक्ष त्याच्यामध्ये नसतं. हे मात्र सिद्ध होतं. तर आता पार्थ तिला म्हणतो, पुस्तक सरळ पकडलंय का उलटं पकडलंय हे सुद्धा माहिती नाहीये तुम्हाला. आणि तिला विचारतो थोडा वेळ थांबून, तुम्ही नाश्ता केलात का? तर तेव्हा काव्या नाही असं म्हणून मान डोलवते आणि त्याच्याकडे ती बघत सुद्धा नसते. तर पार्थ तिला परत विचारतो, नीट अभ्यास सुरू आहे ना? तर काव्या हो असं म्हणून मान डोलावते. तर पार्थ तिला म्हणतो, नंदी बैलासारखी नुसती मान डोलावू नका, तोंडाने उत्तर द्या. तर काव्या एकाच शब्दात हळूच झालीये असं चालू आहे असं उत्तर देते. तर तेव्हा पार्थ म्हणतो, चालू आहे म्हणे, डोक्यात वेगळे विचार सुरू असताना पुस्तकामधलं डोक्यात शिरत नाही कलेक्टर बाई. तर काव्या सांगू लागते, आपण एखाद्याला मनापासून सॉरी म्हणतोय, मग आपलं सॉरी समोरच्यापर्यंत पोहोचतच नसेल तर असं होतं आर्किटेक्ट साहेब. तेव्हा पार्थ म्हणतो, मग नको ती धडपड थांबवावी ना? तर काव्या त्याला म्हणू लागते, तुमच्यासाठी असेल ही नको ती धडपड, माझ्यासाठी नाहीये ती. कोणी माझ्यावरती इतकं चिडलेलं असताना मी अशी स्वस्थ नाही बसू शकत. तर पार्थ तिला म्हणतो, मग अच्छा असं आहे का? तुमच्या अस्वस्थतेचा परिणाम तुमच्या अभ्यासावरती झालेला तुम्हाला चालतो का? तर काव्या म्हणते, खरं तर नाही चालत, पण काय करणार, कोणीतरी खूप चिडले ना माझ्यावर, पण तुम्ही माझ्यावरती चिडलेला नाही तर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो माझ्या अभ्यासावर. असं तिने म्हटल्यानंतर ती थोडासा पार्थचा अंदाज घेते आणि म्हणते, नाही पण ठीक आहे, माझी चूक आहे नाही का, असं म्हणून ती परत वाचायचं नाटक करू लागते. तर पार्थ आता तिला चक्क सॉरी असं म्हणतो. तर काव्या धक्क्याने त्याच्याकडे बघते आणि म्हणते, तुम्ही कशासाठी सॉरी म्हणताय? तर पार्थ तिला म्हणतो, तुम्ही कोणाची मैत्रीण आहात? तर काव्या खाली बघते आणि म्हणते, अनिशाची. तर आता पार्थ असं म्हणून तिच्याकडे बघतो. तर काव्या म्हणते, नाही तुमची. तर पार्थ आता तिला म्हणतो, तुम्ही माझी मैत्रीण आहात त्यामुळे तुमची चूक सुद्धा माझीच झाली ना, मग माझ्या चुकीला मीच सॉरी म्हणणार. असं त्यानं बोलल्यानंतर काव्या धक्क्यानेच त्याच्याकडे बघू लागते आणि पार्थ आता थोडंसं गालातल्या गालात हसत असतो. तर तेव्हा काव्या सुद्धा त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसू लागते आणि पुस्तक परत टेबलवरती ठेवून म्हणते, किती त्रास देता हो तुम्ही मला? तर पार्थ तिला म्हणतो, त्रास द्यायला सुरुवात कोणी केली? तुम्ही केली. तर काव्या म्हणते, मी केली? तर पार्थ आता पुढे तिला म्हणतो, हे बघा, एवढा चांगला मित्र मिळालेला असताना ही एवढी अशी लपवाछपवी करतं का कोणी? तर काव्या थोडीशी शांत होते आणि म्हणते, हो ना, आणि वेडीच आहे तुमची मैत्रीण. असं तिने बोलल्या बोलल्या पार्थ लगेच तिच्याकडे बोट करतो आणि तिला म्हणतो, माझ्या मैत्रिणीला वेडी म्हणायचं नाही हा. तर तेव्हा काव्या थोड्याशा भुव्या उंचावते आणि थोडीशी हसते आणि त्याला हळूच विचारते, देशमुख माफ केलत का मला? तर तेव्हा पार्थ सुद्धा थोडेसे आडेवेडे घेऊ लागतो आणि मागे सरकून जरा बसतो आणि थोडासा आपला चष्मा वगैरे सरळ करतो आणि तिला म्हणतो, हो केलं. तर तेव्हा आता काव्या खरी हसते आणि तेव्हा पार्थ सुद्धा हसू लागतो. तर काव्या तर त्याला म्हणते, खूप छळता ना तुम्ही मला? तर पार्थ म्हणतो, मी छळतो? तर काव्या आता म्हणते, देशमुख खरंच सॉरी, नाही जमलं मला तुमच्याशी बोलायला, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, परत नाही मी असं कधीच करणार नाही. तर पार्थ आता तिला म्हणतो, ठीक आहे, जे झालं ते गेलं, आता अभ्यासावरती फोकस करा, आता प्रिलिम्स आहेत ना. असं त्यानं म्हटल्यानंतर काव्याला थोडासा धक्काच बसतो आणि ती बरोबर त्याला पकडते आणि ती विचारते, तुम्हाला कसं काय माहिती माझ्या प्रिलिम्स आहेत ते? तर पार्थ तिला म्हणतो, तुमच्या खारुताई मैत्रिणीने सांगितलं. तर काव्या आता बरोबर पकडते आणि त्याला म्हणते, अच्छा, माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला होता म्हणून तुम्ही माझ्याशी बोलायला आलेला आहात, आणि नको नको, काही गरज नाहीये, नका बोलू माझ्याशी, राहू देत. तर पार्थ तिला म्हणतो, हे तर बरं आहे, म्हणजे मी तुमच्याशी बोलत नव्हतो तेव्हा सुद्धा माझ्यावरती ओरडायचा आणि आता बोलायला आलो तरी सुद्धा माझ्यावरतीच ओरडताय. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते, मी ओरडणार, माझा हक्क आहे तेवढा, म्हणून मी ओरडणार म्हणजे ओरडणार. अहो, मी तुमच्यावरती ओरडणार नाही तर कोण ओरडेल हो तुमच्यावरती देशमुख? तर तेव्हा पार्थ म्हणतो, फक्त काव्या देशमुख. तर काव्या म्हणते, शाब्बास. तर पार्थ आता तिला म्हणतो, चला, आधीची काव्या परत आलेली आहे हे बघून खूप छान वाटलं. तर काव्या आता हसू लागते आणि आता तो तिला म्हणतो, ठीक आहे, तुम्ही करा अभ्यास. आणि तेव्हा काव्या लगेच अभ्यास करू लागते. तर आता पार्थ तिचे स्पेक्स आपल्या हातामध्ये घेतो आणि तिच्या डोळ्यांना लावत असतो. तर तेव्हा काव्या त्याच्याकडे बघू लागते आणि आपले डोळे पुढे करते. तर तेव्हा पार्थ आता तिच्या डोळ्यावरती तिचे स्पेक्स घालतो आणि तो सुद्धा खूप छान हसत असतो आणि काव्या सुद्धा खूप छान हसत असते आणि अखेर आता या दोघांच्या मधला अबोला मिटतो. तर आता पार्थ तिथून उठून तिला अभ्यास करायसाठी मोकळं सोडून निघून जातो.
तर काव्या म्हणते, फायनली देशमुखांच्या चेहऱ्यावरचा रागाचा फुगा फुटला. आता ना माझं अभ्यासामध्ये व्यवस्थित लक्ष लागेल. थँक्यू देशमुख, असं ती बोलत असते. तर आता इकडे नंदिनी त्या ज्वेलर्सचा पत्ता शोधत शोधत येत असते आणि एकट्याला ती विचारते, दादा इथे नानूभाई ज्वेलर्सचा कुठं आहेत? तर तेव्हा ते दादा सांगतात, इकडे पुढेच आहे म्हणून. तर आता नंदिनी त्या दिशेने जाऊ लागते आणि ती मनात म्हणते, जीवा तर ऑफिसला पोहोचले असतील, मी काय करू? त्यांना फोन करू का? असं ती विचार करून आता जीवाला परत फोन लावतेच. तर इकडे नंदिनीचा फोन आलेला बघून जीवाला तर थोडासा धक्का बसतो आणि तो लगेचच, म्हणजे त्याची पर्सनल केबिन नसते, त्यामुळे आता तो ऑफिसचा एखादा कोपरा शोधू लागतो आणि सगळ्यांच्या पासून बाजूला येऊन तो फोन उचलतो. तर नंदिनी आता त्याला विचारते इकडून, जीवा ऑफिसचा पहिला दिवस कसा चालू आहे आणि ऑफिसचं काम कसं सुरू आहे? अहो तुम्ही घरामधून गेल्यापासून ना माझं मनच लागत नाहीये, सारखा तुमचाच विचार येतोय मनात. म्हटलं तुम्हाला विचारूयात की तुमचं तरी मन लागतंय का नाही? तुम्ही खुश आहात ना? तर जीवा आता तिला खोटं खोटं सांगू लागतो, अगं माझं कामच इतकं आहे ना की अगं मला विचार करायला सुद्धा वेळ नाहीये इथे. आणि अगं छान चाललंय माझं, मस्त चाललंय इकडे सगळं काही. अगं मी एन्जॉयच करतोय माझं काम. आणि आफ्टर ऑल मी दुसऱ्याच्या ऑफिसमध्ये थोडी ना काम करतोय, आपलंच ऑफिस आहे हे. तर आता नंदिनीला ते सर्व काही पटतं आणि ती थोडीशी आनंदित होते आणि म्हणते, हो ते तर आहेच. आणि आता ती पुढे विचारते, आणि बाबा बोलले का तुमच्याशी? कारण मगाशी तुमच्यासाठी थांबले सुद्धा नाहीत, ते रागवलेत ना खूप तुमच्यावरती. तर जीवा आता परत खोटं बोलतो, अगं ते चेक करत होते की मी ऑन टाइम येतो का नाही ते. पण मी सांगू का तुला, मी एकदम शार्प टायमिंग वरती पोहोचलो. अगं शेवटी मी बॉस आहे इथला. सगळं एकदम मस्त चाललेलं आहे, छान चाललंय. सगळे एकदम छान ट्रीट करतायत मला. माझं केबिन, माझं काम एकदम मस्त चाललेलं आहे आणि बाबा सुद्धा एकदम नीट वागतायत माझ्याशी. आय मीन मी काहीही कर्तृत्व गाजवलेलं नसताना सुद्धा सगळे एकदम सॉलिड रिस्पेक्ट देतायत मला. हा कदाचित तो बाबांच्या कर्तृत्वामुळे असेल, पण आय एम हॅपी. असं तो बोलत असताना आता नंदिनीला थोडीशी शंका येत असते आणि ती विचारते, तुम्ही खरंच खूप खुश आहात ना? तर जीवा सांगू लागतो, अगं मी खरंच खूप जास्त हॅपी आहे. अगं मी तुला सांगू शकत नाहीये इतका हॅपी आहे मी. आणि बरं ठीक आहे, अगं ते केबिन मधला लँडलाईन ना सतत वाजतोय, तर मला जावं लागेल. ओके चल बाय बाय, असं म्हणून तो आता फोन कट करतो आणि त्याच्या डोळ्यामधून पाणी आलेलं असतं आणि आता तो पाणी पुसत पुसत परत आपल्या जागेवरती जाऊन बसतो. तर आता नंदिनीला इथं पक्क कळालेलं असतं. ती मनात म्हणते, नाही जीवा तुम्ही कितीही ठरवलं ना तर तुम्हाला खोटं बोलता येत नाही. तुम्ही कुठल्या परिस्थितीमधून जाताय ना ते कळतंय मला, पण मी ना ती परिस्थिती नक्कीच बदलेन. ज्वेलर्स कडे जाऊन त्या माणसाचे डिटेल्स काढते ज्याने आजींचा हार विकत घेतला. एकदा का तो घरी दिला ना तर मग अर्ध्या गोष्टी ठीक होतील, खात्री आहे मला. जेव्हा काहीही झालं ना तर ही नंदिनी तुम्हाला हरू देणार नाही, असं ती मनाशी ठाम करते. तर प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, इकडे पार्थ आणि काव्या बोलत बसलेले असतात. तर तेव्हा पार्थ आता जीवाबद्दल काव्याला सांगत असतो. तो म्हणतो, माझ्यापेक्षा वेगळा आहे जीवा, वाटेल तसं जगायला आवडतं त्याला. तर काव्या एकदम पटकन बोलून जाते, हे नेहमीच झालं. तर पार्थला थोडी शंका येते आणि तो विचारतो, नेहमी? असं आता या दोघांचं बोलणं चालू असतं आणि इकडे आता विक्रम घरी येतो आणि तो मानिनीला सांगत असतो, मी फ्रेश होऊन येतो, तू मला लगेच जेवायला वाढ. पण मानिनीचं त्याच्याकडे लक्षच नसतं, ती बाहेरच्या दिशेनेच बघत असते की जीवा त्याच्या बरोबर आलेला आहे का नाही. आणि इकडे नंदिनी सुद्धा जीवाच्या वाटेकडेच डोळे लावून बसलेली असते. तर मानिनी अखेर आता विक्रमला विचारते, जीवा कुठं आहे? तर तेव्हा विक्रम तिला सांगतो, अगं त्याला दिलेलं काम करत बसलेला आहे तो ऑफिसमध्ये. तर इकडे आता जीवा एकटाच अडकलेला असतो आणि तो ऑफिसच्या बाहेर येतो आणि म्हणतो, आता तर खूप उशीर झालेला आहे आणि आता बस आणि ट्रेन सुद्धा गेलेले असतील, असं तो म्हणून जरासं दुसऱ्या बाजूला बघतो. तर त्याच्या डोळ्यावरती खूप लाईट पडत असते आणि जेव्हा आपल्या डोळ्यावरती हात घेत म्हणतो, अरे कोण आहे रे तिकडे? तर तेव्हा आता नंदिनी तिथं त्याला चक्क घेऊन जायसाठी आलेली असते आणि ती आपलं हेल्मेट काढत त्याला म्हणते, ड्रीमर बॉय लिफ्ट हवी आहे का नाही? तर तेव्हा आता जीवा म्हणतो, मला चकाचक बाईचा भास होतोय की काय, असं म्हणून तो तिला बोट लावून बघत असतो. तर तेव्हा नंदिनी त्याला एक टपली मारते. तर जीवा तिला म्हणतो, अगं म्हणजे तू मला खरंच घ्यायला आलेली आहेस? तर नंदिनी त्याला म्हणते, हो मग, असं म्हणून ती छान स्माइल त्याला देते. तर प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.